मला खरंच कळत नाही आहे मी आधी काय पॅक करू, कपडे आणि मी घेऊ तरी काय, आधी पावसाचे कपडे घेऊ, थंडीचे घेऊ की जीन्स टॉप फ्रॉक्स. सो मच कन्फ्युजन. इथे मी हॅलो फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असणार है ना? खूप लवकर तुमच्यासमोर मी एक ट्रॅव्हल ब्लॉग सिरीज आणणार आहे. तर त्या सिरीजसाठी मी इतकी एक्सायटेड आहे, त्या ट्रॅव्हलसाठी मी एक्सायटेड आहे, कारण माझ्यासाठी आणि आमच्या पूर्ण ग्रुपसाठी हा खूप वेगळा अनुभव असणार आहे आणि तो सगळा अनुभव मी तुमच्यासोबत ब्लॉगद्वारे शेअर करणार आहे. कळत नाही आहे मी आधी काय पॅक करू, कपडे आणि मी घेऊ तरी काय, आधी पावसाचे कपडे घेऊ, थंडीचे घेऊ की जीन्स टॉप फ्रॉक्स. सो मच कन्फ्युजन. इथे मी मेडिसिन्स आणल्या आहेत इन केस सोबत असावेत म्हणून. ज्वेलरी कुठली घेऊ हेही कळत नाही मला. जास्त ऑप्शन असले की असा प्रॉब्लेम होतो. तरी मला वाटते मी यातले काहीतरी घेऊन जाईल असं वाटते आहे. बघूया, यातलं काहीतरी सिलेक्ट करायला हवं आहे मला. हे जरा जास्ती झँगपँग होईल ना, साडीवर पाहिजे तसले. मेकअपचं सामान, टॉयलेटरीज, हेअर ड्रायर, मोबाईल चार्जर, लॅपटॉप. सो मच थिंग्स हॅव टू टेक. बाप रे, माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क असणार आहे ते म्हणजे कमीत कमी सामान न्यायचं आहे. कारण माझ्या मिस्टरांनी मला सांगितलेलं आहे कमीत कमी सामान पॅक कर, कारण बॅग त्यांना उचलायचे आहेत. बॅग तर उचलायचे आहे ते सोडाच, पण कमी लगेज असायला हवं सगळ्यांचं म्हणणं आहे, म्हणजे आपण फ्रीली ट्रॅव्हल करू शकू विना टेन्शननी. पण आता मला सांगा 5 ते 7 दिवसासाठी कमी कमी 10 ते 12 ड्रेस घ्यायला हवेत, बरोबर? 10 ते 12 ड्रेस म्हणजे बॅग माझी एक होणारच. त्यांचं म्हणणं 2 बॅगमध्ये सगळं सामान पॅक कर, चौघांचं. हाऊ इट इज पॉसिबल? आहे का पॉसिबल? तुम्हीच सांगा. नाही ना? तरी पण आता ते मला पॅक करायचं आहे छोट्या छोट्या घड्या करून. माझ्यासाठी मोठं टास्क आहे. तरी पण मी खूप खुश आहे, कारण माझ्यासाठी हा खूप वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे आणि आय थिंक तुमच्यासाठी पण हा वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. मी कोणासोबत जाणार आहे ट्रॅव्हलला, कुठे जाणार आहे आणि केव्हा जाणार आहे हे लवकरच तुम्हाला ब्लॉगमधून समजेलच. त्याआधी मला हा सगळा पसारा उचलून ठेवायचा आहे. बॅग्स रेडी करायच्या आहेत. खाणं, मोबाईल चार्जर, लॅपटॉप, मेडिसिन्स, नंतर शूज, सगळं आठवणी मला पॅक करायचं आहे. त्यासाठी मी हा ब्लॉग बंद करते आणि पॅकिंगला लागते, कारण आम्हाला लवकर सकाळी निघायचं आहे. तर तुम्ही माझ्यासोबत जुळून राहा माझ्या ट्रॅव्हल ब्लॉग सिरीजसाठी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नसेल केलं तर, आणि बेल आयकॉनलाही टच करून ठेवा, म्हणजे माझे व्हिडिओ झाले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर ही आहे माझी एक्साइटेड गँग, अगदी माझ्यासारखीच. इथून आमचा प्रवास सुरू होणार होता फेरीबोटीने. फेरीबोटीत चढताच इतकं छान वाटत होतं ना. सकाळची कोवळी ऊन, प्रफुल्लित वातावरण आणि सागराचे निळेक्षार पाणी. फेरीबोटीनंतर आमचा प्रवास चालू झाला कारने मुंबईपर्यंत. आमच्यासाठी हा दिवस फार ॲडव्हेंचरस आहे. मस्त रस्ते, हवामान परफेक्ट आणि आमचा मूड फुल ऑन. वेळ झाली ती नाश्त्याची. सगळ्यांना कडकडून भूक लागलेल्या होत्या, कारण सकाळी मी फक्त चहा घेऊन निघालेलो होतो. त्यामुळे आम्ही एक छानसं दुकान बघितलं आणि तिथे आम्हाला उपहारगृहामध्ये कटवडा, मिसळ, गरमागरम बटाटे वडे, वडापाव, सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला. गरमागरम असल्यामुळे अजूनच चव आली. आणि परत आमचा प्रवास सुरू झाला. कारच्या खिडकीमधून दिसणारे दृश्य खूपच सुंदर होतं. निळे आकाश, लॉंग ड्राईव्ह, ते पण आमच्या आहोसोबत. सगळं सिनेमॅटिक वाटत होतं. लवकरच मुंबईत पोहोचलो. तशीच धगधग वाढायला लागली होती, पण तेव्हा पण दुपार झाली होती आणि रस्त्यावर टचवूड गर्दीही नव्हती. पण प्रॉब्लेम असा झालाय ना की आम्ही आता मुंबईला पोहोचलोय ते खरं, पण सगळे आम्ही ऑलमोस्ट आजारी पडलोय. म्हणजे हे 2 मुलं विहानला तर उलटी पण झाली आहे आणि सर्दी खोकला सगळ्यांना झालेला आहे. तर मी बेसिक मेडिसिन्स तर घरून घेतलेले आहेत, पण अँटीबायोटिकसाठी मला लागणार आहे डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन. तर आत्ता आधी मला मुंबईला पोहोचून शोधायला हवे आहेत डॉक्टर. तर आधी ते मला महत्त्वाचं काम आहे, डॉक्टर शोधणे. नंतर छानसं एक हॉटेल बघून आम्ही साधं जेवण जेवलो.
अगदी वरण भात भाजी चपाती आणि निघालो मग पुढच्या प्रवासाला. आम्ही या डेस्टिनेशनसाठी मागच्या 6 ते 7 महिन्यापासून तयारीला लागलेलो होतो आणि आम्ही पोहोचलो आमच्या गँगच्या 4थ्या मेंबर्सच्या घरी. बच्चा पार्टी एकमेकांना बघून खूप खुश झाली. अनुज तर आमच्या विहानचा भाई. गाड्या पार्क करून आम्ही सगळे एकत्र बसून खूप गप्पा गोष्टी केल्या. तर जुळून राहा माझ्या पुढच्या ब्लॉगसाठी.